जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि जयश्री आज काय करते? जयश्री नेहमीप्रमाणे अगदी खुशीत आहेत आणि आमच्या जाईला खूप छान सुगंधित फुलं आलेले आहेत. आणि आज माझा मोबाईल खराब झाल्यामुळं काय झालं होतं की रेकॉर्डिंग व्हॉईस आलेला नाही आहे, त्यामुळं थोडीशी तुमची गैरसोय होईल. पण आपली जयश्री धकून घ्या, बरोबर की नाही? तर मी फट्टे आणि फावडं घेऊन चालले आहे, कारण मला रोपाला पाणी भरायचं आहे. आणि फट्टे मी याच्यासाठी घेतले आहे की आम्हाला शेपूची भाजी काढायची. आणि आजचं वातावरण म्हणलं तर अगदी कडक आहेत. बघू शकता गोबी किती सुकलेली तिकडं. आणि इकडं मोटर चालू केली, असा बदबद पाण्याचा छान आवाज येत होता. पण सगळं गडबड झाली आहेत आणि तरी काही हरकत नाही. आपण पूर्ण व्हिडिओचा आनंद घेऊया. आणि पाणी सुरू झालं आहे, मोटर चालू केली आहेत. आता परत एकदा गोबीचं रोप घातले आहेत, कारण ही गोबी थोड्या दिवसात वावर खाली होणार आहे. तर आपल्याला नवीन गोबी लावायची आहेत. आपण हे 2-2.5 महिन्याचं पीक आहेत आणि पाणी खेळायला भारी वाटतं आहे, कारण उन्हात असा जीव कासावीस होतो आहे. आणि दुपारचे 1:30 वाजले आहेत आता. तर ह्या हिशोबाने ऊन खूप जोरदार आहेत आणि ह्या दिवसाचं ऊन पण डेंजरस असतं. कारण थोडासा जरी ऊन असलं ना तरी ते खूप घातक असतं. आणि नंतर पाऊस पण येतो आहे मधनं, थंडगार होतं आहे, म्हणजे गार गरम होतं आहे, त्यामुळं खूप उलटं पुलटं सुरू आहे. आणि आपलं मोटरला पाणी बघा किती फोर्सनी येत आहेत, कारण आता प्रेशरनी पाणी येतं आहे तिकडनं. मोटरीचं पाणी वाढलं आहेत, कारण इथं बेल लावलेलं आहेत आम्ही. आणि विहिरीला पाणी भरपूर आलं आहेत आता नदीला पाणी आल्यामुळं, तर त्यामुळं हे मोटरीला पण पाणी आलं आहे चांगलं. तर बारं दाबून देतो आहेत, कारण हे भरलं आहेत आता. दुसरीकडं हे नवीन पत्तागोबीचं रोप घातलेलं आहेत आणि पत्तागोबीचं रोप आपण 20 ते 25 दिवसात लावायला येईल. तर आपण त्याला लावणार आहोत नंतर. तर आता हे पाणी भरणं झालं की आपण शेपू काढून घेणार आहोत. आणि उन्हात जास्त असल्यामुळं पाण्यामध्ये हातपाय धुवून वगैरे आणि पाण्यामध्ये काम करायला भारी मजा येते. पण हेच आता जसे आता म्हणते आहे मी, पण थोड्या दिवसांनी हिवाळा लागणार आहे आणि तेव्हा बघायचं. आता आमचं फावडं पडणारच नाही, कारण आता आमच्याकडं पाणी भरपूर आहे. आणि मी नेहमी सांगत असते की आमच्याकडं माती कमी आणि खडे जास्त आहेत, वाळू जास्त आहेत. त्यामुळं पाणी सारखं, आणि असं ऊन असल्यावर पाणी जरी भरलेलं असलं तर त्याला वाळायला वेळ नाही लागत. तुम्ही पाहू शकतात कसे दांडामध्ये खडे दिसत आहेत. आणि जेव्हा चप्पल नसते ते नरम पायामध्ये खडे असे टोचतात की जसे काट्यापेक्षाही डेंजर. आणि वातावरण असं दुपारचं असल्यामुळं सगळं असं हिरवंगार असून सुकल्यासारखं दिसतं. हे टमाटर घरी खाण्यासाठी इथं पाणी पण द्यावं लागत नाही, बाजूलाच असतं. हे 2-3 बारे देऊन झालं की आता आपण भाजी काढायला जाणार आहोत. भाजी पण जवळची जास्त नाही आहे, पण काढणं गरजेचं आहे, कारण जास्त दिवस झाली तर ते खराब होतात. आता हे बारे बंद करून आपण पुढचं कामाला लावूया. आणि आमच्याकडं बारं बघा, बाऱ्यामध्ये पाणी कमी आणि वाळू जास्त आहे, मातीचा तर पत्ताच नाही आहे. आणि गोबी बघा कशी मस्त दिसते. आणि तरी ती दुपारी उन्हाची सुकली गोबी इतकी लवकर सुकते भाजीवाणी. आणि थोडंसं पाणी किंवा शिराळ पडलं की लगेच टवटवीत होते. आता हा प्लॉट आमचा, आणि आता गोबीला भाव पण चांगला आहे, त्यामुळं मज्जा येते. आणि पाणी भरून झालं आहेत, आता जास्त पाणी नव्हतं, रोपांनाच पाणी भरायचं कारण आम्ही पत्तागोबीचं रोप टाकलं आहेत. तर ह्या फुलगोबी आणि पत्तागोबी, फुलगोबी संपताच पत्तागोबी आमची सुरू होईल. आणि असं कॉम्बिनेशन जर तुम्ही करत राहिले तर तुम्ही ब्रँड शेतकरी म्हणून सांगायला एक मान येईल तुम्हाला. आणि उन्हाने स्वच्छ आकाश झालेले आहेत मस्तपैकी, आणि असं वातावरण झालं म्हणजे पाऊस नक्की पडतो. तर आता आपण पाणी भरायचं काम फिनिश. आणि आता ही शेपू मिरच्यामध्ये आहेत, आणि मिरच्या लावलेल्या आहेत घरी खाण्यासाठी, जास्त नाही, 2च सऱ्या. आणि त्या 2 सऱ्याच्या मधल्या पार्टमध्ये आपण शेपू घातला होता, तर तो बघा किती सुंदर आला आहेत काढायला. आणि शेपूच्या आता मला सांगायला खूप आनंद होतो आहे. 12 ते 15 रुपये जुडी चालली आहेत आमच्याकडनं. आणि शेपू पण एकच नंबर आहेत, एकदम छान आला तर काढायला. पण ऊन खूप जास्त आहे, त्यामुळे ना ह्याला पटापटा जुड्या बांधून, आणि इथं बघा धनी पण टाकलेले आहेत, ते पण उगत आहेत. तर अशा पद्धतीनं आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. मिरच्या पण छान येतील आता याला बघा, छोट्या छोट्या फुलं आणि कळ्या लागलेल्या आहेत मिरच्यांना.
आणि मी आणि अनिताच उपटतोय आज शेपू, कारण जास्त नाही आहे, 200-250 जुड्याच आहेत. आणि शेपू इतका छान आहे ना, लुसलुस, एवढ्या उन्हात पण चांगला आहे तो. पण याचं एक कारण आहे, कारण तो पकलेला आहे, म्हणजे मोठा झालेला आहे काढायच्या याच्यामध्ये, त्यामुळं. आणि पातळ आहेत, पातळ जेव्हा असतो ना तर तेव्हा खूप छान येतो. आम्ही आता टाकला आहे तो, फार दाट झाला आहे. आणि पावसाळा अजून आम्हाला वाटलं संपला आता, तेव्हा तर तो पण एक असंही बघण्यात आलं आहे की जेव्हा पाऊस असतो तरी पण शेपू खराब होत नाही. मेथीची भाजी मात्र जळून जाते दुसऱ्या दिवशी जर धुई आली तर. आणि शेपू काढत आम्ही बघितलं की आत्ताच पाणी भरलंय बघा. मी म्हटलं ना ऊन खूप आहे तर पक्ष्यांना पण बिचारा त्रास होतोय, तर त्यांनी पण अंघोळ करायचं काम सुरू केलं आहे. आणि त्यांचे चिवचिवाट आवाज खूप सुंदर येत होता, पण टेक्निकल प्रॉब्लेममुळं आपला आवाज ते मिस झाले सगळे. तर बघा कशी डुबकी मारत आहेत, ते पोहून निघत आहेत. सगळ्यांनाच जीवन सारखं असतं, झाडांचं असो. आता गोबी भरलेली ती पण खुलून जाईल बघा थोड्याच वेळात पाणी भरलेली. आणि ही शेपू पण किती फ्रेश आहेत ना, एकदम ताजी ताजी. आणि हिच्या कमीत कमी 200-250 जुड्या निघतील, तर हिला आपण काढून घेणार आहोत. आणि मोठी झाली ना शेपू तर छान जुड्या बनतात तिच्या मस्त. आणि अशी क्रॉस बांधायची, क्रॉस बांधली म्हणजे फडीसारखी जुडी एकदम सुंदर दिसते. आणि ऊन इतकं जोरदार आहेत की बघा, मी म्हटलं ना तर तसे पक्षी पण आलेत मस्त पाण्यामध्ये आंघोळी डुबक्या मारायला. आणि पाणी तुंबलेलं होतं आरीमध्ये रोपाच्या, तर तिथं त्यांनी मस्त पाण्याचा आनंद घेतला आहेत. आंघोळ मस्त चालू आहे आणि जोडीने आहेत बघा. आणि त्यांचा आवाज पण खूप गोड येत होता, पण आमच्या मोबाईलचाच प्रॉब्लेममुळं हे सगळं गडबड झाली आहे. आणि अशा छान वातावरणात आमची शेपूच्या जुड्या रपारप बांधून मोकळी करतेत मी, कारण इथून उन्हातनं पळून जायचे आहेत लवकर, तर त्यासाठी झपझप काढायच्या. आणि ती अशी दाट येत ना इथं बाजूला, तर तुम्ही एका ठिकाणी बसून इकडच्या 10-12 आणि इकडच्या 10-12 जुड्या काढल्या जात्या आरामात. हा मिरच्यातला शेपू मी काढते. हा मधला बंधारा असल्यामुळे इथं काय केलं आहेत आम्ही, ओवा पण टाकलेला आहे. आणि तो ओवा आणि शेपू सारखाच दिसतो बघा. इथं मिरचीची झाडं पण दिसत आहेत आणि हा ओवा आहे तो बिलकुल शेपूसारखा दिसतो. त्याला उपटून नाही घ्यायचं आहेत आपल्याला. त्याचे पानं थोडेसे वेगळे असतात बघा, चिरकळे. आणि कलर पण पोपटी कलर आहेत आणि हा भाजीचा हिरवा कलर आहेत. तर असं निवडून काढायचे आहेत. आणि याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली, ती पण बारकी बारकी उगून आले. ह्यात ह्यांना सगळ्यांना सांभाळत आता काढायची आहेत. आणि यांनाच एवढं ऊन लागतं आहेत पक्ष्यांना, बघितलं तुम्ही कसे. तर मग मी शर्ट घालून घेतला, कारण मी बराच म्हणजे नेहमी व्हिडिओ बनवूस तर घालत नसते आणि नंतर पॅक होतो आम्ही. पण आज ऊन दमच धराना, इतकं कसं तरी होत होतं की बस. तर तसंच घेतलं. आणि आता जुड्या बांधायचं काम तर तुम्ही शिकलात की कशा जुड्या बांधायच्या, छान कोणत्या दिसत्या, तोडायला पण सोप्या जातात, पद्धतशीर असतात त्या. तर अशा सारख्या एकदम फडासारख्या बनती बघायची जुडी. आणि पक्ष्यांचं बघितलं तुम्ही, पण असं ऊन सुरू आहेत ना, मी व्हिडिओमध्ये शर्ट कधीच घालत नसते, पण आज मी पण शर्ट व्हिडिओ चालू असताना पण घातला, कारण इतकं ऊन लागत होतं ना. भाजी बघा माझी किती छान आहेत, पण भाजी सुकायला लागते, तरी पण ही भाजी परिपक्व असल्यामुळे जास्त सुकत नाही. जर कवळे असती तर उपटणं थांबावं लागली असती, पण आज आमच्याकडं वेळ नाही येत का, पटापट जुड्या करून ठेवायच्या आहेत. 2-250 निघन काय ते.
आणि ऊन तर पार विचारू नका, असं वाटतंय की पावसाचं प्रमाण खूप येणार आहेत आणि आलाच पाहिजे. आम्हाला खूप खूप गरज आहे पावसाची अजून. आणि छान उंच वाढलेली आहेत आणि देठ पण तिचं पक्कं आहे, त्यामुळं रपारप जोड्या होत आहेत आणि आम्हाला पण त्या लवकर संपवून जायचंच आहे इथून. अशा फड्यासारख्या जोड्या दिसतात बघा, फळा माहिती आहेत ना. आणि आता सध्या आमच्याकडं सगळीकडं मस्त हिरवंगार आहेत. 10-12 जुड्या झाल्या की लगेच आम्ही त्याला तपडाखाली झाकून ठेवतोय, कारण ऊन खूप मरणाचं आहे. आणि ऊन असल्यामुळं आम्ही काय केलं, 10-12 जुड्या झाल्या की लगेच त्याला तपडाखाली झाकून ठेवायचं आणि थोड्याच वेळाने याला घेऊन पण जायचे. हौदात पाणी तिकडं मस्त धुवून ठेवायच्या. तर आता जुड्या बघा तुम्ही भरपूर बांधल्या आहेत आम्ही आणि 10-12 जुड्या झाल्या की झाकून ठेवायचो, कारण एकदा जर ऊन सरकलं ना तिला तर काही खरं नाही. तर आता तिकडं पण अजून काढायची एवढी बघा. आणि मिरच्या मोकळ्या झाल्या आपल्या. आता त्यांना छान हवा लागेल आणि पाणी भरलं, खुरपणी दिली एक की एकदम मस्त होईल. तर आता हे फट्ट्यामध्ये घेऊन जायचे आहेत तिकडं. तर खाली नेऊन टाकायच्या आणि पुन्हा अजून अर्ध्या राहिल्या आहेत, अजून अर्ध्या त्या आता ह्या 150-150 अजून अशा निघाल आणि आपण आता तिकडंच जाऊया, कारण खूपच ऊन लागायला लागलं आणि भूक पण लागली आहे. जेवण करून वापस येऊ, पुन्हा काढू. आणि आता कणा जेव्हा भूक लागते आणि ऊन लागतं ना, असं पाय स्पीडनं पळतात ना घराकडे. कोणाकोणाचं होतं बरं असं शाळा सुटल्यावरती. आज माझा अवतार भारी दिसतोय पक्की शेतकरीनं, असे मी कधीच येत नसते पण व्हिडिओमध्ये. पण आज उन्हाने ना हद्द पार केली आहेत सगळीच. तर भयानक त्रास झाला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असं पाणी प्यावं वाटत होतं ना की बस. तर आल्याला पाणी पिऊन घेतलं आणि त्यानंतर घामाघूम म्हणजे सुचत नव्हतं, डोकं हँग झाल्यासारखं. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.